नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची बातमी ऐकून तुम्हाला नक्की आनंद होईल। पेन्शनधारकांसाठी भारत सरकारने एक मोठी घोषणा केली आहे, जी EPS 95 पेन्शन योजनेशी संबंधित आहे। 2025 मध्ये कोणाला मिळेल वाढीव पेन्शन याबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वेळोवेळी मिळतील। खुशखबर, EPS 95 पेन्शन योजना अपडेट। भारत सरकारने EPS 95 पेन्शन योजना अंतर्गत 2025 पासून पेन्शन वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। वर्षानुवर्षे कमी पेन्शनची तक्रार करणाऱ्यांसाठी ही खूप मोठी आणि आनंदाची घोषणा आहे। EPS 95 योजना म्हणजे काय मित्रांनो? 1995 मध्ये सुरू झालेली कर्मचारी पेन्शन योजना, याला EPS 95 ही खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करणारी योजना आहे, जी EPFO द्वारे ही योजना प्रस्थापित केली जाते। 2025 मध्ये कोणाला मिळणार वाढीव पेन्शन? नवीन घोषणेनुसार 2025 पासून खालील श्रेणीतील लोकांना पेन्शनचा लाभ होईल। सध्याचे पेन्शनधारक जे EPS 95 अंतर्गत आधीच पेन्शन घेत आहेत त्यांना आपोआप वर्धित पेन्शन मिळेल। नवीन पेन्शनधारक 2025 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नवीन किमान पेन्शनचा लाभ मिळेल। कमी पेन्शन असलेले लाभार्थी, विशेषतः 1000 पेक्षा कमी पेन्शन मिळवणाऱ्या सर्वाधिक फायदा होईल। विधवा विदूर पेन्शनधारक, मृत कर्मचाऱ्यांच्या जोडीदारांशी पेन्शन देखील वाढेल। अपंगत्व आणि निवृत्ती वेतनधारक अशा लाभार्थ्यांनाही पेन्शन मिळेल। वाढीव पेन्शनचा परिणाम: आर्थिक सुरक्षा, किमान 3000 पेन्शनमुळे दैनंदिन खर्च भागवणे सोपे होईल। आरोग्य सेवा, अन्न आणि इतर गरजाही सहजपणे पूर्ण करता येतील। भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक सकारात्मक पावले आहे। तर मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपले हक्क जाणून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। नवीन अपडेटसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।